शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे आणि सरकारला धारेवर धरणारे रविकांत तुपकर भाऊ आपल्या सोबत आहेत। त्यांनी नागपूरला बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनात सतत 2 दिवसापासून पाठपुरावा करत आहे। भाऊ कसं बघताय आंदोलनाकडे? महाराष्ट्रातला सगळा शेतकरी आता एकजूट झालेला आहे आणि आम्ही सगळे शेतकरी नेते कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एका ठिकाणी आलेलो आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीन कापसाला भाव फरक मिळाला पाहिजे आणि मच्छीमार असेल, मेंढपाळांचे प्रश्न असतील, दिव्यांगांचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही सगळे शेतकरी नेते एका ठिकाणी आलेलो आहे। कालपासून हे 4 हायवे आम्ही जाम केलेले आहेत आणि सत्याग्रह करणं, आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे। जर आमची कदर कोणाला नसेल तर आम्हालाही कोणाची कदर नाही, अशा भूमिकेतून आम्ही या ठिकाणी आहे। सरकारनं आज संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत निर्णय घेतला नाही तर रेल्वे रोकोचा इशारा आम्ही दिला। नागपूरमधून एकही रेल्वे हलणार नाही। ऍक्च्युअली 12 वाजताच आम्ही ते करणार होतो, परंतु सरकार चर्चेला पुढे आलं। 4 वाजता 2 मंत्री सरकारच्या वतीने या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा आमची ठरणार आहे। जर त्यांनी ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढचं पाऊल म्हणजे कोणत्या पद्धतीनं राहील? नाही, आता इथे बघा, रेल्वे जवळ आहे, रेल्वे रोको करता येईल, इथं विमानतळ आहे, नागपूरला रामगिरी निवासस्थान आहे किंवा अख्खं नागपूर आहे आणि नागपूर तर सध्या देशाचं केंद्र आहे जिथून सत्ता हलते। त्यामुळे अनेक गोष्टी आहेत, सगळेच पत्ते आता ओपन करणं काही बरोबर नाही असं मला वाटतं। टप्प्याटप्प्याने आंदोलन पुढे जाईल, पण सरकारला शेतकऱ्यांचा रोष घेणं परवडणार नाही। आम्ही करो या मरो अशा परिस्थितीमध्ये इथं आलेलो आहे। अभी नाही तो कभी नाही। एकीकडे सरकार म्हणतात की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही, परंतु दुसरीकडे भाजपच्या कार्यालयात उद्घाटन असेल किंवा महामार्गाचं उद्घाटन असेल समृद्धीचं ते करत आहे। मला सांगा, शक्तीपीठ महामार्गाला यांनी 20,000 कोटीचं कर्ज काढलं, वाढवणच्या बंदराला यांनी 2500 कोटी रुपये दिले आता मागच्या महिन्यामध्ये, त्याच्यानंतर ठाणे बोरिवली भुयारी महामार्गासाठी 250 कोटी रुपये दिले। बाकीच्या ठिकाणी द्यायला तुमच्याकडे पैसे आहे आणि शेतकऱ्याला द्यायला का पैसे नाही? आणि पैसे नाही म्हणून आमदाराचे पगार थांबले का? पैसे नाही म्हणून मंत्र्यांवरचा शासकीय खर्च थांबला का? सगळं तर व्यवस्थित चालू आहे। आणि शेतकऱ्यांना लागणार किती आहेत? 16 लाख कोटीचं कर्ज तुम्ही उद्योगपतींचं राईट ऑफ करता केंद्र सरकार, आम्हाला 35,000 कोटी द्यायचे आहेत तुम्हाला, आणि ते तुम्ही शब्द दिला निवडणुकीमध्ये। सगळ्यात प्रमुख आश्वासन निवडणुकीतलं कर्जमुक्ती होतं आणि आता त्याच्यापासून तुम्ही पळणार असाल तर तुमच्या उरावर बसून कर्जमुक्ती घेतल्याशिवाय थांबणार नाही। या निर्धारानं आज आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहे। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पोलीस विभागांना 1 दिवसाचा पगार द्या अशी शासनाने घोषणा केली, परंतु ज्यांना पेन्शन नाही ते पगार देईल, परंतु ज्या आमदार मोद्यांना पेन्शन आहे त्यांचा पगार। माझं म्हणणं आहे की आता इथून पुढे 4 वर्ष आमदारांनी 1 रुपया पगार नाही घेतला पाहिजे। ते सगळे पैसे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वापरा। 1 रुपया शासकीय मंत्रालयातून मंत्र्यांवर किंवा आमदारांवर खर्च होता कामा नये। असं का नाही करत? याला त्याला अहो, मुख्यमंत्री जर अशी झोळी घेऊन फिरले ना मुंबईमध्ये तर अख्खा महाराष्ट्र कर्जमुक्त होऊन जाईल, एवढा पैसा उभा होऊ शकतो। पण दुर्दैव यांच्या मनामध्ये इच्छाशक्ती नाहीये। 16 लाख कोटींचं उद्योगपतीचं कर्ज माफ करायला कुठून पैसा आला केंद्र सरकारकडे? राईट ऑफ केलं, आम्हाला राईट ऑफ करा। आज महाराष्ट्रातला शेतकरी रोज 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतायत। आमच्या मरणाची किंमत नाही। काल मी फक्त एवढंच म्हटलं मंत्र्यांना कापात, आज माझ्यावर सगळ्यांनी टीका केली महाराष्ट्रातून। म्हणजे मला माझ्या स्टेटमेंटचा अजिबात पश्चाताप नाहीये। मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि जर आमच्या 10 ते 12 शेतकरी रोज मरत असतील तर ह्या आत्महत्या नाही, हे सरकारने पाडलेले खून आहेत। खून का बदला खून से होगा। शेवटला प्रश्न घेतोय, 550 रुपये क्विंटल सोयाबीन चाललं आहे, यावरती काय? त्याच्याच आम्ही आंदोलनासाठी इथं आलेलो आहे। सोयाबीनला कमीत कमी 4,000 रुपये प्रति क्विंटल भाव फरक मिळाला पाहिजे सरकारच्या वतीनं, जसं मध्य प्रदेशमध्ये भाव फरक आहे। आणि यांनी निवडणुकीत सांगितलं होतं की आम्ही 20% डिफरन्स देऊ म्हणून। कुठे गेला डिफरन्स यांचा? आम्हाला 4,000 रुपये प्रति क्विंटल भाव फरक मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलंय, त्यांच्या पावत्या पाहून त्यांनाही भाव फरक मिळाला पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी आहे। नक्कीच 4 वाजेपर्यंत जर तोडगा निघाला नाही तर पुढील भूमिका ठरवल्या जाईल असे सुद्धा रविभाऊ यांनी सांगितले। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, नागपूर।